मंदिराच्या अभिषेकाचा पहिला वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे। प्राण प्रतिष्ठापना वर्धापन दिनाचा भव्य उत्सव आज सकाळपासूनच उत्सवाला सुरुवात झाली। मंदिर बांधलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना झाल्याच्या पहिलाच वर्धापन दिन आज साजरा होतोय। तर मोळरमध्ये ही राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी 2024 ला झाला होता। तर या मंदिरालाही 1 वर्ष पूर्ण झाले आहे। त्यामुळे आज 11 जानेवारी सकाळपासूनच या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाला येथे सुरुवात झाली। मंदिर फुलांनी सजवण्यात आलं आहे। तसेच सकाळी 6 वाजता काकड आरती झाली, त्यानंतर 9 वाजता अभिषेक सोहळा झाला आणि 10 वाजता ध्वजपूजन आणि ध्वजारोहण झालं। त्यानंतर 10:30 वाजता अखिल भारतीय संत समिती महाराज प्रदेश महामंत्री स्वामी भारतनंद सरस्वती महाराज यांचे प्रवचन झाले। त्यानंतर भजन झाले आणि आता भंडारा महाप्रसादाचे आयोजन सुरू आहे। तर 3 वाजता हरिओम महिला भजनी मंडळ यांचे भजन आहे। त्यानंतर 4 वाजता पालखी मिरवणूक आहे आणि त्यानंतर रात्री श्री हनुमान चालीसा व महाआरती घेण्यात येणार आहे। मंदिरामध्ये भाविकांची गर्दी बघावयास मिळाली। तसेच त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही पाहावयास मिळाला। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचा